नमस्कार रसिकहो. अविरत थोडं सोशल अंतर्गत नवरंग रूपेण संस्थिता या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नवरात्रातला आजचा 5वा दिवस, अर्थातच आजचा रंग आहे निळा, म्हणजेच रॉयल ब्लू. रॉयल ब्लू, समथिंग दॅट इज व्हेरी रॉयल, आणि त्याचबरोबर समथिंग दॅट इज व्हेरी सुपिरियर. आज आपल्याबरोबर खास उपस्थित आहे ती व्यक्तीसुद्धा अशीच सुपिरियर इन टेबल टेनिस आणि रॉयल बिकॉज शी हॅज गॉट सो मेनी गोल्ड मेडल्स. काय बायकांना सोन्याची खूप हौस असते आणि सोनं विकत सगळ्याच बायका घेतात, पण सोनं कमावणाऱ्या कमी असतात. आणि त्यापैकी एक सुवर्णपदक पटकावणाऱ्या अशा मधुरिका पाटकर आज आपल्यासोबत आहे. आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. मी आत्ता म्हटलं तसं खूप सोन्याच्या पदकांची कमाई, रजत पदकांची कमाई तुम्ही केलेली आहे. तर हे साधारण सगळ्यात पहिल्यांदा कधी घडलं? जेव्हा मी 7 वर्षाची होते, थोडे लहान होते, तेव्हा मी स्टार्ट केलं टेबल टेनिस खेळणं. तेव्हापासून आता माझी सुरुवात झालेली आहे. आणि नाव इट्स बीन मोर दॅन 27th इयर आहे हे. तर इट्स अ लाँग जर्नी. खूप खूप छान. 7व्या वर्षी म्हणजे मी इमॅजिन करते तर टेबलच्या इतकी तरी तुमची उंची जेमतेम असं असणार नक्की. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रोत्साहित कोणी केलं टेबल टेनिस आता घ्यावं, किंवा घरी तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला? माझे घरचे तर खूपच सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे इनफॅक्ट इट वॉज माय डॅड ज्यांनी मला एकदम पुश केलं की हिला स्पोर्ट्समध्ये काहीतरी करावं. बेसिकली आमच्या घरामध्येच असं आहे की मी आणि माझी बहीण राधिका, आम्ही दोघी मुली आहोत. आम्ही दोघी लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये आहोत. सो आय वॉज इन टू स्विमिंग आणि टेबल टेनिस वन स्पोर्ट, आणि दुसरं ॲक्टिव्हिटी म्हणजे ड्रॉइंग आणि डान्सिंग असं. आणि माय सिस्टर यूज टू प्ले टेबल टेनिस आणि स्केटिंग, म्हणजे हे स्पोर्ट्स, आणि ती पण ड्रॉइंग आणि डान्सिंगमध्ये होती. सो बेसिकली इट वॉज लाईक लहानपणापासून हे ॲक्टिव्हिटीज काहीतरी करायच्या. आणि माझ्या ज्या कोच आहेत शैलजा गोहाड मॅडम, त्यांनी नोटीस केलं की हिच्यामध्ये स्पार्क आहे, पण खूप वेगवेगळ्या ठिकाणी जातात. म्हणजे स्पोर्ट्समध्ये पण ड्रॉइंग, डान्सिंग आणि हे टेबल टेनिस आणि स्विमिंग. तर ते बोलले कॉन्सन्ट्रेट ऑन वन थिंग. सो माय डॅड वॉज लाईक की हिला टेबल टेनिसमध्ये करूया, आणि ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. आणि इनफॅक्ट फुल फॅमिलीज माझी फुल सपोर्ट करत होती. म्हणजे वेन आय वॉज इन 10th स्टँडर्ड दे वर द वन्स हू टोल्ड मी दॅट यू गो अँड परस्यू टेबल टेनिस ॲज युअर करिअर. ओ, दॅट इज ग्रेट. येस. म्हणजे जेव्हा सगळे आई वडील डॉक्टर आणि इंजिनियर हो असं म्हणतात, त्यावेळेला तुमच्या वडिलांनी सांगितलं की खेळाकडे लक्ष दे. माझी आई बोलत होती की हिला CA डॉक्टर वगैरे होते अशी माझी इच्छा आहे, बट माय डॅड इज लाईक की तिला जे हवं आहे ते इम्पॉर्टंट आहे करणं. आणि आय हॅड फुल सपोर्ट फ्रॉम माय फॅमिली. आय थिंक म्हणूनच मी इथपर्यंत आलेली. आपण बोलतो की मुली माणसाच्या मागे असते ठामपणे, पण देर आर मेनी मेन हू आर देर इन माय लाईफ हू आर स्टँडिंग ॲज पिलर. करेक्ट. तुमच्या शाळेतून तुम्हाला कसा सपोर्ट मिळत होता? होली क्रॉसमध्ये होतात तुम्ही? मी होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये होते, आणि स्कूलमध्ये पण खूप मला सपोर्ट मिळत होता. बिकॉज मी 5th स्टँडर्डपासूनच टॉर्नामेंट्स खेळायला स्टार्ट केले होते. आणि टॉर्नामेंट्स खेळणं म्हणजे आय यूज टू मिस लॉट ऑफ क्लासेस. मग तेव्हा माझे टीचर्स होते की मी जरी क्लासेस मिस करायचे तर ते मला नंतर सांगायचे. युनिट टेस्ट मिस केले तर माझ्यासाठी युनिट टेस्ट परत घेतली जायची. येस, री एक्झाम होत होती. आणि देर वॉज लॉट ऑफ एनकरेजमेंट फॉर मी. म्हणजे मी काही जिंकून आले ना, तर स्कूलच्या जे असेंब्लीमध्ये होते तर तिथे अनाऊन्स करायचं, और आय यूज टू शो माय ट्रॉफीज ऑर मेडल्स टू ऑल माय सिनियर्स, विच वॉज अ बिग बूस्ट. येस. आणि आमच्या स्कूलमध्ये पण खूप, म्हणजे माझ्या बॅचमध्ये खूप स्पोर्ट्स पर्सन्स होते. सो इट वॉज अ गुड बॅच, आणि मोटिवेशन खूप छान होती स्कूलपासूनच. ओके. नंतर हळूहळू तुम्ही छोट्या छोट्या टुर्नामेंट जिंकत सगळ्यात पहिली तुम्हाला वाटणारी मोठी अचीवमेंट कुठली होती? माझ्यासाठी अजूनही फर्स्ट अचीवमेंट इज मी जेव्हा इंटर हाऊस कॉम्पिटिशनमध्ये जिंकले होते. दॅट वॉज माय फर्स्ट मेडल आणि माय फर्स्ट गोल्ड मेडल. आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड फॉर दॅट.
सो आय थिंक दॅट इज माय बिगेस्ट अचीवमेंट फॉर मी, कारण का ते जिंकले नसते तर मला एक पुश मिळालं नसतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हर एक टप्प्यावरती म्हणजे आता स्कूलवरनं डिस्ट्रिक्टवरनं स्टेट, हर एक जी फर्स्ट मी जी टुर्नामेंट जिंकली आहे त्या लेवलची, दॅट वॉज अ मेजर अचीवमेंट फॉर मी. कारण का मी माझ्यासाठी एक बेंचमार्क सेट करते विच आय माय सेल्फ हॅव टू ब्रेक अँड देन एम हायर. करेक्ट. So all these achievements na, ki all these wins at maybe school level, district level, state level, national level, international level was a big achievement for me. स्टेट लेवल, महाराष्ट्र स्टेटच्या तुम्ही किती वेळा चॅम्पियन? I think nine times, right? Yes, or 9 maybe times. more, or maybe more. Yes, also. Okay, yes, that is yes. great. 9 वेळा महाराष्ट्र स्टेटच्या चॅम्पियन राहिल्यानंतर नॅशनल जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जिंकलात, ते कसा तुमचा अनुभव होता? नॅशनल चॅम्पियनशिप जेव्हा जिंकली, दॅट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर मी. कारण मेनी इयर्स आय वॉज इंडिया नंबर 1. म्हणजे नॅशनल रँकिंग टुर्नामेंट्स होतात आणि नॅशनल चॅम्पियनशिप एक होती. जो नॅशनल चॅम्पियनशिप जिंकतो तो नॅशनल चॅम्पियन बनतो. ही ऑर शी इज कॉल्ड ॲज नॅशनल चॅम्पियन. मी बरेचदा नॅशनल रँकिंग टुर्नामेंट्स जिंकली आहे, इंडिया नंबर 1 झाली आहे, बट आय हॅव नॉट, म्हणजे तोपर्यंत आय वॉज नॉट अ नॅशनल चॅम्पियन. तर फर्स्ट टाइम जेव्हा हा वेगवेगळा असतो, येस, म्हणजे दर्शकांसाठी सुद्धा हे नवीन आहे, माझ्यासाठी हे नवीन आहे की रँकिंगसाठी वेगळ्या होतात आणि चॅम्पियनशिप वेगळी. चॅम्पियनशिप इज लाईक वर्षातनं एकदाच होते नॅशनल चॅम्पियनशिप, आणि तो जी विनर ऑफ दॅट टुर्नामेंट इज कॉल्ड ॲज नॅशनल चॅम्पियन. आणि नॅशनल रँकिंग टुर्नामेंट्स म्हणजे नॉर्मल सेम असतं, पण फक्त एक वेगळं नाव दिलेलं असतं असं. ओके, इवन दो यू आर फर्स्ट रँकर, तुम्ही चॅम्पियन असाल असं जरुरी नाही. ती एक स्पर्धा जिंकलात तरच नॅशनल चॅम्पियन. तर त्या ह्याच्यामध्ये असं झालं होतं की त्या टुर्नामेंटमध्ये ज्युनियर इव्हेंट होता आणि यूथ इव्हेंट होता. यूथ इव्हेंट हा न्यूली इंट्रोड्यूस झाला होता. तर ज्युनियर इव्हेंटमध्ये माझीच क्लबमेट पूजा सहस्रबुद्धे, ती फायनल खेळत होती आणि शी इज लाईक अ ज्युनियर टू मी, आणि मी तिला लहानाचं मोठं होताना बघितलं आहे असं. तर जेव्हा ती फर्स्ट टेबलवरती उतरली, ती जिंकली, आणि मी माझं आउट ऑफ द हॉल मी माझं मॅच प्रॅक्टिस करत होते. आय वॉज गेटिंग रेडी फॉर माय मॅच. पण एका वेळेस माझं हे पण होतं की पूजाचं रिझल्ट काय होतं आहे, व्हॉट इज हर रिझल्ट, बिकॉज ती तेवढी एक अटॅचमेंट होते. आणि आम्हाला असं टीम स्पिरिट असं खूप शिकवलेलं आहे, किंवा क्लबमध्ये फुल एक टीम स्पिरिट असलं पाहिजे, हे लहानपणापासून शिकवलेलं आहे आम्हाला. जेव्हा ती जिंकली, म्हणजे लिटरली डोळ्यामध्ये पाणी आलं, आणि आय वॉज काइंड ऑफ रिलीव्ड, कारण का आमच्या क्लबमधनं फर्स्ट टाइम कोणतरी नॅशनल चॅम्पियन झालं आहे. आणि देन वॉज माय इव्हेंट. येस, मी टेबलवरती उतरले आणि प्लेड सो फ्रीली, आणि त्या जोशमध्ये आणि जिद्दीने मी खेळले. दॅट वॉज जस्ट अमेझिंग फॉर मी. तो एक नॅशनल चॅम्पियन, ते एक यूथचं आणि सिनियरचं पण सेम आहे. आता लग्नानंतर मी फर्स्ट टाइम सिनियर नॅशनल चॅम्पियन झाले. सो इवन दॅट वॉज ह्यूज फॉर मी, बिकॉज इथे कन्सेप्ट असं असतं की लग्नानंतर तर काय मुलगी खेळणं सोडून देते, किंवा तिच्याकडनं जमत नाही, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. लाईक देर आर सो मेनी डिफरंट थॉट्स अबाउट इट. बट विनिंग नॅशनल चॅम्पियनशिप इवन आफ्टर मॅरेज वॉज अ बिग अचीवमेंट. येस, आणि आय सेट स्टँडर्ड ऑल्सो, की किंवा एक मुलींना एन्करेजमेंट और काहीतरी, की लग्नानंतरही तुमचं करिअर स्टॉप होत नाही. येस, सो इट वॉज अ ह्यूज थिंग फॉर मी. लग्नानंतर जेव्हा आपण म्हणतो की माझी प्रगती तशीच राहिली, तेव्हा तुमचा पार्टनर, लाईफ पार्टनर तेवढाच महत्त्वाचा असतो. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वेल, आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट की माझे दोन्ही फॅमिलीज आर व्हेरी मच सपोर्टिव्ह. ओमकार ही हिमसेल्फ इज अ टेबल टेनिस प्लेअर, म्हणून मला खूप हेल्प होतं. आणि वेन युअर पार्टनर इज ऑफ द सेम फील्ड, ॲक्च्युली माय फुल लाईफ रिव्हॉल्व्स अराउंड टेबल टेनिस. म्हणजे मी कदाचित, मला झोपता झोपेत मी बडबड करत असे तर तरी पण मी टेबल टेनिस बद्दलच. येस, सो इट्स लाईक 24/7 आय एम जस्ट टॉकिंग और थिंकिंग अबाउट टेबल टेनिस. सो वेन युअर लाईफ पार्टनर इज ऑल्सो ऑफ दी फ्रॉम दी सेम फील्डमध्ये आहे, तर आम्ही खूप काही बोलतो, डिस्कस करतो. सो दॅट मॅटर्स अँड दॅट हेल्प्स अ लॉट. बरोबर.
त्यांचं पण शिक्षण तुम्ही बरोबर शिकत होता टेबल टेनिस की नाही? नाही, तो आमच्या सेम क्लबमध्ये अकॅडमीमध्ये नाही आहे, बट वी आर ऑफ द Okay. सेम एज अँड सेम बॅच. बरं, okay, तर okay. टुर्नामेंटसाठी वगैरे आम्ही एकत्र. एरवी, इनफॅक्ट आवर फर्स्ट इंटरनॅशनल टुर्नामेंट वॉज टुगेदर Oh, आमच्या great. दोघांची. अच्छा in China. अच्छा, बरोबर बरोबर. त्यामुळे मग फिजिकल आणि मेंटल फिटनेस दोन्हीमध्ये त्यांची मदत तुम्हाला होत असेल. येस येस, माझे ऑफकोर्स फिजिकल ट्रेनर, मेंटल ट्रेनर हे सगळे डिफरंट आहेत. येस, अपार्ट फ्रॉम दॅट त्यांच्याशिवाय Yes. तुम्हाला एक बूस्ट जो आपल्याला Yes. आपल्या माणसाकडनं लागतो येस, तो त्यांच्याकडून मिळतो. बिकॉज एक स्पोर्ट्स पर्सनची लाईफ आहे ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑर व्हेरी हार्ड यू कॅन से. कारण का द स्पोर्ट्स पर्सन हॅज टू गो थ्रू अप्स अँड डाऊन्स एव्हरी डे. म्हणजे आज माझं प्रॅक्टिस सेशन खूप छान झालेली असेल, आय एम ॲट माय हाय, बट टुमॉरो आय एम लर्निंग समथिंग न्यू, तर तेव्हा हायवरनं मी डायरेक्ट माझा परफॉर्मन्स लो होणार. किंवा वेगवेगळे अपोनंट्स किंवा वेगवेगळे प्रॅक्टिस पार्टनर्स किंवा तुम्ही वेगळं स्किल शिकत असतात प्रत्येक वेळेस, आणि एक मोनोटोनस लाईफ होते कुठेतरी. एक इट्स नॉट कॉल्ड एज मोनोटोनस लाईफ बट अ डिसिप्लिन्ड लाईफ, विच इज व्हेरी मच डिफिकल्ट टू फॉलो. करेक्ट. आणि ओव्हर द इयर्स, फॉर सो मेनी इयर्स. येस येस येस. बरोबर. म्हणून हे आणि इट इज ऑल फिजिकल अँड मेंटल टुगेदर. म्हणजे असं मी नाही विचार करू शकत की मी आता फक्त टेबलवरतीच प्रॅक्टिस करेन. नाही, आय नीड मेंटल फिटनेस, आय नीड कॉन्सन्ट्रेशन, आय नीड फिजिकल फिटनेस, सो मेनी थिंग्स टुगेदर. आणि ऍक्च्युअली टेबलवरच्या मॅचेस किंवा ती प्रॅक्टिस, त्याशिवाय तुम्हाला बाकीही शारीरिक व्यायाम, एक्सरसाइज खूप जरुरी असतात. पण मग तसं तुमचं शेड्यूल कसं असतं दिवसाचं? आता माझी ऑन टेबल प्रॅक्टिस अराउंड 5 to 5.5 hours असते. फिजिकल फिटनेस माझं 1.5 hours वगैरे असतं. स्ट्रेचिंगही इक्वली इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी जर्नलिंग आणि नोट्स काढणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. योगा, मेडिटेशन, ऑल दीज थिंग्स काउंट. म्हणजे दिवसातलं तर ॲटलिस्ट 10-12 hours तर असेच त्याच्यातच. येस. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि बट बाय द एंड ऑफ द डे यू आर व्हेरी मच हॅपी विथ वॉट यू आर डुईंग. करेक्ट. भारतीय संघाचा एक घटक असं झाल्यावरती तुमचं फिलिंग काय होतं? मी जेव्हा लहान होते तेव्हापासूनच, आय थिंक 10-11 yearsची होते तेव्हापासून मी नॅशनल रँकिंग टुर्नामेंट्स खेळायला लागले. आणि तेव्हा जे प्लेयर्स तेव्हा यायचे तर तेव्हा जर्सी इंडियाचं जर्सी घालून खेळायचे. तर मला नेहमी वाटायचं की मला तसं इंडियाचा फ्लॅग असलेला किंवा इंडियाचं नाव आणि माझं नाव त्याच्या खाली, म्हणजे मला तो इंडियाचा जर्सी हवं आहे असं. दॅट वॉज माय विश ऑर माय ड्रीम फॉर, म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा. तर फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो तेव्हा वी ऑल वर व्हेरी हॅपी. लाईक माय पेरेंट्स वर व्हेरी हॅपी, कारण का ते त्यांचं एक ड्रीम होतं फर्स्ट. लाईक माय डॅड ही वॉज लाईक की मला हिला इंटरनॅशनल प्लेअर बनवायचं आहे. मी जी काय मेहनत लागेल माझ्याकडनं, बी इट गिव्हिंग टाईम ऑर मनी ऑर बिंग फिजिकली प्रेझेंट, वॉट एव्हर इट टेक्स टू प्रोड्यूस अ प्लेअर अँड टू प्रोड्यूस अ चॅम्पियन, आय एम देअर होल हार्टेडली. आणि तेवढाच सपोर्ट माझ्या आईनी पण केला. तर ही जी लाईक दे वर व्हेरी हॅपी ते. मग ऑफकोर्स मिस पण, लाईक आय वॉज मिस, म्हणजे माझ्या टीचर मिसेस शैलाजा गौर, माझ्या कोच, टीचर म्हणजे माझ्या कोच शैलाजा, इवन शी वॉज हॅपी की लाईक फर्स्ट इंटरनॅशनल प्लेअर आहे. आणि सगळेजण मला सोडायला आले होते स्टेशनवरती. लाईक माझे स्कूलचे पण काही फ्रेंड्स, माझे रिलेटिव्स, फुल फॅमिली. सो इट वॉज अ बिग थिंग फॉर अस. So it was a great thing to wear the India jersey. आणि आता पण कारण आहे बरं का रसिका, हेही एक कारण आहे आजच यांची मुलाखत घेण्याचं, कारण सध्याचा इंडियन टीमचा जर्सीचा कलर ही ब्लू आहे. येस. म्हणून आम्ही ही मुलाखत आज प्लॅन केलेली आहे. येस. आणि ब्ल्यू कलर घातल्यानंतरच एक वेगळा काइंड ऑफ एनर्जी येते माझ्यामध्ये. म्हणजे मी अशी कल्पना करते की आम्ही जेव्हा वेगवेगळ्या खेळांच्या मॅचेस पाहतो आणि त्यांच्या अंगावरती जर्सी पाहतो, तेव्हाच जर आम्हाला इतका आनंद होतो, तर तुम्हाला ती स्वतः घालताना किती प्राऊड फिलिंग येत असेल. येस, इट्स अ प्राऊड फिलिंग अँड ऑल्सो अ फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, विच इज व्हेरी ह्यूज, बिकॉज यू आर नॉट देअर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ अलोन. तुम्ही तिथे एवढे सारे लोकांना रिप्रेझेंट करतात आणि तुमच्या देशांना रिप्रेझेंट करतात. सो इट इज लाईक डू ऑर डाय, काही झालं गिव्हिंग युअर 100% ऑर मे बी मोर. बरोबर.
2013 साली तुम्हाला कॉमनवेल्थमध्ये टीमला ब्रॉन्झ मिळालं होतं. येस. आम्हाला 2013मध्ये येस ही पण चॅम्पियनशिप आहे. अच्छा. 2013मध्ये चॅम्पियनशिपमध्ये आम्हाला टीम ब्रॉन्झ मिळालं, आणि high डबल्स point ब्रॉन्झ. was- okay. येस. 2010मध्ये आम्हाला सिल्वर मेडल मिळालं. दॅट वॉज कॉमनवेल्थ Correct. गेम्स. हां, हां. दॅट वॉज ऑल्सो ह्यूज फॉर मी. मग नंतर 2009मध्ये आम्हाला परत ब्रॉन्झ मेडल मिळालं. 2019मध्ये पण आता गोल्ड Gold, मेडल. हां, येस. हां, आणि Gold 2018मध्ये Coastवरून गोल्ड खेचून आणलेलं आहे येस तुम्ही. येस ॲब्सोल्युटली करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. तेव्हाच्या ज्या फायनल्स चालू होत्या त्यावेळेला किती टेन्शन असतं प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये. म्हणजे जसं तुमचा जो काही संघ असेल, एकीची मॅच चालू असेल किंवा डबल्स असेल तर दोघांचे चालू असेल, उरलेले जे खेळाडू असतात त्यांची त्यावेळेला काय कंडिशन असते, मानसिक स्थिती कशी असते? जेव्हा टीम चालू असते तर आम्ही बाकी काही विचारच करत नाही. आणि इट्स लाईक की मी जरी बेंचवरती खेळते, आय एम सॉरी, मी जरी बेंचवरती आहे, इट इज ॲज इफ मी ॲक्च्युअली खेळताय. येस. Okay. आणि जेव्हा पण मी खेळतीये ना, तर तेव्हा मी मागे बघून असं माझ्या टीमकडे बघून छो करते, एक एनर्जी घेते. इट्स लाईक वी ऑल 5 आर प्लेइंग देअर. सो इट इज टीम. नॉट दॅट 1 or 2 प्लेयर्स, Yes, एव्हरीबडी team. इज प्लेइंग. म्हणजे Yes, प्रत्येकाच्या yes. मनामध्ये तो खेळ चालूच असतो. येस येस. टीम इव्हेंटमध्ये टीम स्पिरिट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि टीम बॉन्डिंग नसेल तर दॅट रिफ्लेक्ट्स इन द मॅच, Exactly. ऑन द टेबल. तर म्हणून टीम बॉन्डिंग, टीम स्पिरिट हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या काही खास टीम मेंबर्सची तुम्ही कोणाची नावं घ्याल की ज्यांच्यामुळे तुम्हाला, आय मीन दिस फिलिंग ऑफ बिईंग युनायटेड, जे हे जे कॉमनवेल्थची आमची टीम होती, ही तुम्हाला ॲक्च्युली फक्त 5च मुली दिसतात तिथे, कारण का 5 मुलींची टीम होती. बट वी ॲज होल टीम, आम्ही 2 वर्षापासून त्याच्यावरती काम करत होतो. म्हणजे 2018ला ही झाली. आम्ही 2016 नोव्हेंबरपासून एकत्र टुर्नामेंट्स, एकत्र कॅम्प्स वगैरे जात होतं. वी वर अराउंड 12 to 16 गर्ल्स. त्याच्यामध्ये okay. ज्युनियर्स पण इन्क्लूड केले होते, सिनियर्स पण इन्क्लूड केले होते. आणि तसं मग थोडं थोडं कट करून 5 जणांची टीम पाठवायची म्हणून. सो इट वॉज दी क्युम्युलेटिव्ह एफर्ट्स ऑफ ऑल दीज तो जे पीपल. 16 मधून पुन्हा 5 मध्ये येईपर्यंत पण बरंच स्ट्रगल असणार. येस येस येस. कारण का टीम लास्टला झाली डिसाईड. दे वर ऑल फर्स्ट प्रोबेबल्स. आणि हे टीम डिसाईड होते कन्सिडरिंग युअर इंटरनॅशनल अँड नॅशनल रँकिंग आणि पॉईंट्स, तुमचा काय परफॉर्मन्स आहे त्यावेळेसचा. बट इट्स लाईक की फुल विदाउट द टीम एफर्ट इट इज नॉट पॉसिबल. नाही. आणि आपल्या विरुद्ध खेळणारे जे कोणी आहेत त्यांचा कितपत इम्पॅक्ट आपल्यावर असतो, म्हणजे की ऑपोनंट वीक आहे, स्ट्रॉंग आहे, त्यानुसार कितपत तुमच्या मनामध्ये त्याचा काही फरक पडतो की एव्हरी मॅच इज अ मॅच? आत्ता म्हणून आम्ही मेंटल ट्रेनिंग घेतो. म्हणजे हा फरक आपल्यावरती पडू पडायला नये. नको. येस. ओके. कारण का जर अपोनेंट वीक असेल तर आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन वी कॅन लूज द मॅच. बरोबर. आणि अपोनेंट जर एकदम स्ट्रॉंग असेल तर त्याचं आपण त्याचं दबाव burden. खाली, येस, हां, बर्डन. हां. तर म्हणून आम्ही एव्हरी डे मेंटल ट्रेनिंग करतो. हे आमचे सेशन्स असतात Okay. मेंटल ट्रेनर बरोबर. सो फॉर अस एव्हरी मॅच, जसं तुम्ही बोललात, एव्हरी मॅच इज अ मॅच आणि एव्हरी प्लेअर इज अ प्लेअर. आणि आम्हाला त्या बॉलशी खेळायचं असतं. सो युअर फोकस इज दॅट येस, बॉल. बॉल. बाकी काही विचार नाही करायचा. बिकॉज आणि आमचा गेम पण एवढा फास्ट आहे, विदिन अ फ्रॅक्शन, Table tennis very व्हेरी fast, फास्ट, व्हेरी फास्ट, स्किलफुल. तुम्हाला पॉवर, आता गेम पण असं झालंय की तुम्हाला पॉवर हवंय. सो खूप गोष्टी आहेत टेबल खेळही टेनिस. हळूहळू बदलत गेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा किंवा आता मॉडर्न गेम्स, तर Yes. स्ट्रॅटेजीज बदलतात. खूप बदल आहे. आमच्या याच्यामध्ये आधी तर 21 पॉईंट्सचा गेम होता, आता 11 पॉईंट्सचा झालाय. आम्हाला आधी 5 सर्व्हिसेस ईच होते, आता 2 सर्व्हिसेस ईच झालेल्या आहेत. मग त्याच्यानंतर बॉल जो आधी मोठा होता, छोटा होता, तो आता मोठा झालेला आहे. ओके. आता प्लास्टिक बॉल आलेत. म्हणजे देर आर सो मेनी व्हेरिएशन्स. आधी कसं एक बूस्ट करायचे लोक, एक बूस्टर होतं, म्हणजे जो आर्टिफिशियल पॉवर आपण म्हणतात तो आता नाही आहे. सो Okay. इट इज ऑल
जास्तीत जास्त रॅलीज होतात. स्पिन गेलेला आहे गेम मधला, हो. म्हणून खूप रॅलीज होतात. तुम्हाला स्वतःची पॉवर काढायची आहे, रॅलीज मध्ये दमायला होत असेल, म्हणून आम्ही एन्ड्युरन्स ट्रेनिंग करतो. करेक्ट करेक्ट. येस, सो वी नीड टू अडॅप्ट. लॉंगर रॅली, मोर इज द मुवमेंट. हो, पण हा गेम एवढा फास्ट आहे ना मॅम, तो किती पण रॅलीज झालं तर बॅडमिंटन एवढं नाही होऊ शकत. म्हणून दमाला एकदम असं नाही, अनलेस देर इज अ चॉपर इन फ्रंट ऑफ यू, युअर ऑपोनेंट इज अ चॉपर, तर खूप रॅलीज होतात. बट अ गेम इज सो फास्ट की यु नो 1 मिनिट पण रॅली आमची नाही. इट्स सो फास्ट. बरोबर बरोबर. 2020 साली तुम्हाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रासाठी, आणि त्याचबरोबर मुख्यत्वे एक ठाणेकर असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे तुमचा. तर अर्जुन पुरस्काराविषयी तुमचं स्वतःचं मनोगत. इट्स बीन अ लाँग जर्नी, आणि ऑफकोर्स हे अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर इट इज लाईक आय एम दी प्राईड ऑफ दी गेम, और आय एम रिप्रेझेंटिंग माय गेम, आय एम दी अम्बॅसेडर ऑफ द गेम. तर म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढलेली आहे, बिकॉज पीपल डोंट जस्ट लुक अप ॲट मधुरिका पाटकर, दे लुक अप ॲट अर्जुना अवॉर्डी मधुरिका पाटकर. सो आय हॅव टू बी रिअली, येस, देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स टुवर्ड्स इट. तुमचं ॲटिट्यूड, तुमचं हार्डवर्क हे कम्प्लिटली चेंज होतं त्याच्या, म्हणजे ॲटलिस्ट माझ्यामध्ये तरी चेंज झालेलं आहे. बिकॉज वॉट आय सी इज नाव द पीपल आर गोइंग टू लुक अप टू मी. आणि आय ऑल्सो फील की हे माझ्यासाठी पण आय चेरिश दिस, बिकॉज खूप वर्ष लागली हे मिळवण्यासाठी. इट इज दी एफर्ट ऑफ सो मेनी इयर्स की मला हे मिळालेलं आहे. पुरस्कारांपासून याची सुरुवात झाली, जसं ठाणे भूषण आहे ना, त्याच्यानंतर ठाणे भूषण, नंतर ठाणे गौरव, शिवछत्रपती क्लबचे वेगवेगळे पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, तोही एक मानाचा असा पुरस्कार, आणि मग अर्जुन पुरस्कार तर पूर्ण देशामध्ये मान असणारा असा पुरस्कार. आणि हा पण अवॉर्ड तुम्ही प्रेसिडेंटच्या हस्ते घेतात. सो इट इज अ प्रिव्हिलेज, अ रॉयल्टी, जसं आजचा थीम आहे. येस, बरोबर. येस, सो इट फील्स रिअली ग्रेट. आणि मला असं वाटतंय की इथून मला अजून जास्त मेहनत करायची आहे, कारण का बिकॉज आय एम सेटिंग अ रोड फॉर द ज्युनियर्स, जसं मी आधी सांगितलं होतं. आणि ऑल्सो आय नीड टू शो द प्लेयर्स की हे असंच नाही मिळत. यू नीड टू वर्क हार्ड फॉर दॅट. इट इज यु नो द हार्डवर्क विच काउंट्स, आणि इट इज द प्रोसेस विच काउंट्स ऑलवेज. ऑलवेज तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल, तुम्ही जर जसं 3 Idiotsमध्ये सांगितलं आहे की सक्सेस के पीछे मत भागो, अँड वॉट एव्हर जे काय त्यांचं ते हे की रोड पे चलो अँड देन यू ऑटोमॅटिकली गेट टू द सक्सेस, विच इज सो ट्रू, सो ट्रू. एक गोल्ड मेडल्स खूप मिळाली आहेत. एका उंचीवर आपण पोचल्यानंतर ती मेंटेन करणं कितपत कठीण असतं, आणि त्यातून जर एखादं छोटंसं अपयश आलं तर निराशा येते का, आणि तशी आली तर तुम्ही त्यातनं बाहेर कशा पडता? येस, माझ्या मते तर इनफॅक्ट माझे डॅडी लहानपणापासूनच, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टायटल ॲक्च्युली मारलं होतं सब ज्युनियरमध्ये नॅशनलचं, तोपर्यंत मला असं नॅशनल टायटल मारायचं आहे, मला नॅशनल टायटल जिंकायचं आहे असं होतं. वेन आय वन द फर्स्ट नॅशनल टायटल, तेव्हापासून मला डॅडी म्हणतात की तू हे अचीव्ह केलेलं आहेस, तुला याच्याने नंबर 1 स्पॉट मिळालेला आहे, पण तुझ्या मागे किती साऱ्या मुली आहेत, त्यांनाही नंबर 1 व्हायचं आहे. इथपर्यंत पोचणं इज व्हेरी इझी, पण हे मेंटेन करणं अजून येस, तुला अजून डबल मेहनत करायची असेल इफ यू वॉन्ट टू मेंटेन दॅट पोझिशन. तर हे मला लहानपणापासूनच शिकवलेलं आहे, विच आय अप्लाय इव्हन नाव, आणि विच इज ट्रू, टोटली ट्रू. एक अचीव्ह केल्यानंतर मेंटेन करणं इट्स डिफिकल्ट, आणि अप्स आणि डाऊन हे लाईफमध्ये येणारच, प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येणार. तसंच माझ्या लाईफमध्येही आलं. इन द इयर 2011 आय वॉज नोवेअर इन द कंट्री, म्हणजे मी टॉप 20च्याही बाहेर होते, म्हणजे मी प्री क्वार्टर्स क्रॉस करत नव्हते, आणि स्टार्टिंग ऑफ द सीझन आय वॉज 1 or 2. तर त्याच्यापासून मी आले, तर तेव्हा माझे सगळे हे सपोर्टर्स आहेत किंवा माय पिलर्स तुम्ही म्हणतात, जसे माझे पेरेंट्स, माझी बहीण राधिका, कोच, माझी कंपनी ONGC, ते ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट, म्हणजे सगळेजण हे मला आले आणि बोलले की मधुरिका, दिस इज नॉट दी एंड फॉर यू, वी नो की यू कॅन डू मच मोर दॅन दॅट. आणि जो एक कॉन्फिडन्स मला मिळाला त्याच्यानी, दॅट वॉज व्हेरी मच निडेड. आणि एक टाईम पण मला मिळालं, तोपर्यंत लाईफ वॉज जस्ट गोईंग ऑन, म्हणजे आय वॉज जस्ट फ्लोईंग.
पण त्याच्यानंतर जेव्हा मी हरतेय तर तेव्हा मी जस्ट थांबले एक आणि pause. अनलाइज पॉज घेतला आणि अनलाइज केलं की काय नक्की चुकतंय. तर तेव्हा मला कळलंय की मी फक्त सक्सेसच्या मागे धावते, मला जिंकायचंय, पण जिंकण्यासाठी मला काय करावं लागणार याच्याकडे मी लक्षच देत नाहीये. मी नुसते चालत राहिले. मे बी मी मेंटली फटीग आहे. मला थोडं शांती हवंय, मला पीस ऑफ माइंड हवंय, मला माझ्यावरती वर्क करायचं आहे इंटरनली, माझ्या स्ट्रोक्सवरती किंवा माझं थिंकिंग, माझं ॲटिट्यूड याच्यावरती विचार करायचा आहे. नंतर मला कळलं की आय एम नॉट एन्जॉईंग द गेम, which is why I actually started playing, or which is why I chose table tennis as my career. Because I love playing. पण ते मी करतच नाही, आय एम नॉट एन्जॉईंग. म्हणून मी जिंकतच नव्हते. दॅट वॉज रिफ्लेक्टिंग इन माय परफॉर्मन्स किंवा जेव्हा मी टेबलवरती येत होते तसं. सो दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट की तुम्ही पडलात तरी चालेल, पण तुम्ही केव्हा आणि कसे उठतात त्याच्यामधनं. इट्स व्हेरी. त्यानंतर येणारा आत्मविश्वास आणखीन जास्त असेल. आणि मला वाटतंय की प्रत्येकाने एकदा तरी पडावंच. जर तुम्हाला अपयश मिळालं नाही ना तर कदर असते ना. येस, कदर आपण म्हणतो ना की यशाची कदर नाही केली. येस बरोबर. तुमचं BCom आणि नंतर मॅनेजमेंटमधली पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही ONGC मध्ये नोकरीला लागलात. तो ONGCचा कसा अनुभव तुमचा आहे? म्हणजे काय प्रकारे तिथे स्पोर्ट्स पर्सनना ट्रीट केलं जातं? मी ONGCमध्ये 2004ला ॲज अ स्कॉलरशिप बेसिसवरती लागले. आय वॉज देअर फॉर 2 years. आणि मग नंतर 2006मध्ये ONGCमध्ये ॲज अ प्रॉपर एम्प्लॉई म्हणून लागले. आणि वेन आय वॉज अ प्लेयर स्कॉलरशिप बेसिसवरती आणि एम्प्लॉई जे होते तेव्हा द एक्सपिरियन्स इज जस्ट अमेझिंग. म्हणजे ONGCकडनं जो सपोर्ट मिळतो फॉर द स्पोर्ट्स पर्सन्स इज जस्ट अमेझिंग. कारण का आम्हाला म्हणजे ते व्हॅल्यू द स्पोर्ट्स पर्सन्स असं. म्हणजे दे नो की व्हॉट इट टेक्स टू परफॉर्म ॲट सच अ लेवल. म्हणून आम्हाला बरेचसे सूट दिलेले जातात. आणि एका कंपनीमध्ये तुम्ही ऑलरेडी जॉब आहे तर ती जी सिक्युरिटी असते, म्हणजे तुम्हाला बॅक ऑफ द माइंड युअर फ्री, तुमच्या काही नसतं आणि यू जस्ट हॅव टू फोकस ऑन युअर गेम. आणि तुम्हाला गेमसाठी काय हवंय तर मग अशा वेळेला गेम्समध्ये जोपर्यंत तुम्ही वरती आहात तोपर्यंत ठीक आहे, पण काही कारणांनी जर तुम्ही खाली आलात तरी पण तो सपोर्ट मिळतो का? येस, ॲक्च्युली येस. म्हणजे ONGCकडनं तर मला खूपच सपोर्ट मिळाला. म्हणजे जसं मी सांगितलं आधी की 2011मध्ये मी खाली गेले तर माझा परफॉर्मन्स डिप झाला होता. तेव्हा आमचे हेड स्पोर्ट्स होते. ते बोलले की मधुरिका, आय नो दॅट यू आर मच मोर दॅन दिस, यू कॅन परफॉर्म मच मोर, दिस इज नॉट दी एंड. तुला काय फॅसिलिटीज हव्या आहेत ONGCकडनं? तुला बाहेर ट्रेनिंग करायला जायचं आहे, तू ट्रेनिंगला जा, आम्ही सपोर्ट करू तुला. तुला काय हवं आहे, तुला बाकीचे कोणते ट्रेनर्स हवेत, यू जस्ट नेम इट. कारण का वी नो दॅट यू आर मच मोर दॅन दिस. आणि हे फक्त माझ्यासाठी नाही पण सगळ्या स्पोर्ट्स पर्सन्सला आहे. मोठा बूस्ट त्यामुळे मिळत असेल. येस. आणि ते पण कसं बोलतात की आपण ONGC एक टीम आहोत, म्हणून यू शुड हेल्प युअर टीम मेंबर्स ऑल्सो. म्हणजे हा एक तो जो आहे ॲटिट्यूड की आपण एकटे नाही, आपण ॲज अ टीम आहोत, विच इज व्हेरी ग्रेट. म्हणजे फॉर दी स्पोर्ट्स पर्सन इट इज दी बेस्ट ऑर्गनायझेशन. आय एम रिअली थँकफुल आणि आय एम रिअली ग्रेटफुल की मी ONGC सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते. अरे वा. आत्ताच्या जनरेशनचा करिअरच्या आयडियाज थोड्या बदलत आहेत की फक्त मला डॉक्टर आणि इंजिनियरच्या पेक्षा मला काहीतरी वेगळं, कोणाला शेफ बनायचं आहे, कोणाला अजून कशामध्ये. तर स्पोर्ट्स हे करिअर म्हणून घ्यावं असा तुम्ही सल्ला द्याल का? ॲब्सोल्युटली. म्हणजे आधी स्पोर्ट्समध्ये करिअर करता येईल किंवा नाही असं मी नाही बोलू शकत, पण आत्ता नक्कीच तुम्ही करिअर करू शकतात. कारण का आत्ता स्पोर्ट्समध्येच एक तर पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटकडनं खूप फॅसिलिटीज मिळतात फॉर स्पोर्ट्स पर्सन्स. की आता खेलो इंडिया आलेले आहेत, मग नंतर त्यांच्या ज्युनियर्ससाठी पण खूप काही स्कीम्स आहेत आणि जॉब अपॉर्च्युनिटीज खूप जास्ती आहेत. सो आय थिंक इंडियामध्ये ॲज अ स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत ॲज कम्पेअर्ड टू द फॉरेन नॅशनल्स ऑफ फॉरेन कंट्रीज. म्हणजे जे फॉरेन प्लेयर्स आहेत ते आम्हाला बोलतात की तुमच्याकडे जी ती सिक्युरिटी आहे, म्हणजे जसं आधी मी बोलले की सिक्युरिटी आहे मला,
आम्हाला तर फक्त पैसे कमवले जातात जेव्हा आम्ही ॲक्टिव्ह स्पोर्ट्स पर्सन आहोत. लीग मॅचेस थ्रू किंवा काय ॲड्स असेल किंवा काही स्पॉन्सरशिप असेल आम्हाला त्याच्या थ्रूच मिळतं. त्याच्यानंतर वी आर ऑन आवर ओन. आम्हाला नंतर परत काहीतरी शिकायला लागतं किंवा काय, बट फॉर यू तुम्हाला जॉब मिळतं आहे. सो विच इज व्हेरी ग्रेट. आणि करिअर जर तुम्हाला करायचं असेल स्पोर्ट्समध्ये तर इट हॅज बिकम व्हेरी मच प्रोफेशनल स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्स सायकॉलॉजी आली आहे, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आलेले आहेत. ओके. मग अजून मेंटल ट्रेनर्स, मेंटल ट्रेनर्स आहेत जसं मी बोलले, सायकॉलॉजिस्ट. मग नंतर योगा आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की बाकीचे जे आहेत आमचे फॉरेन प्लेस ते योगा फॉलो करतात. म्हणजे आता त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी स्टोरीज बघते की योगा टाईम आणि हे सगळं, म्हणजे ते सगळे लोक करतात पण आपण करत नाही आहोत असं. तर खूप प्रोफेशनलिझम आलेलं आहे. जर तुम्हाला करायचं असेल करिअर, यू कॅन ऑब्व्हियसली यू कॅन गो फॉर इट, बट तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की मेहनतही तेवढीच लागणार आहे. म्हणजे वेगवेगळी फील्ड्स त्यामध्ये सुद्धा. स्पोर्ट्स म्हणजे फक्त तुम्ही खेळण्यातच असलं पाहिजे नाही, खेळाशी रिलेटेड असे अनेक प्रोफेशन्स आहेत ज्यामध्ये तुम्ही नक्की करिअर करू शकता. येस येस. आता स्पोर्ट्समध्ये अनालिसिस, व्हिडिओ अनालिसिस पण हे खूप सध्या आहे. आधी हे सगळं काय करत नव्हतं पण आता हे इंडियामध्ये आलेलं आहे. नवीन जी आत्ता तुम्ही वर्णन केलं तुमचं 7-8 वर्षाचे असताना पासून तुम्ही खेळायला लागलात, तर त्या प्रकारे आत्ता सुरुवात केलेल्या टेबल टेनिस खेळायला सुरुवात केलेल्या किंवा इन जनरल खेळाडू म्हणून त्यात रस घेणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल, किंवा त्यांच्या पालकांसाठी मुख्यतः? तुम्हाला मेहनत खूप करावी लागणार आहे. येस. कारण जसं मी बोलले की स्पोर्ट्समध्ये प्रोफेशनलिझम आलेला आहे, कम्पिटिटिव्हनेस पण आलेला आहे स्पोर्ट्समध्ये. सो यू रिअली नीड टू वर्क हार्ड. कॉम्पिटिशन खूप आहे. येस येस येस. तर म्हणून ते आहे. आणि पेरेंट्सना पण हे सांगतात की यू आर द सपोर्ट सिस्टम. इथे आता करिअर करू शकता, म्हणजे मुलांना जी आवड आहे ते त्यांना करू द्या. येस. हा, म्हणजे जनरल टेंडन्सी हल्ली अशी असते पालकांची की तू जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अभ्यासात पण फर्स्टच आलं पाहिजे, ड्रॉइंग पण तुझं चांगलंच असलं पाहिजे आणि सगळं छानच असलं पाहिजे. पण त्यांना काय आवडतंय, जसं तुमच्या वडिलांनी ओळखलं की किंवा तुमच्या शैलजा मॅडमनी ओळखलं की नाही, टेबल टेनिसवर फोकस करणं आवश्यक आहे, तर ते पालकांनी कुठेतरी पाहायला हवं असं वाटतं. आणि आता तर सगळ्याच गेम्समध्ये ना लीग्स पण येत जातात, म्हणून पैसाही खूप येत चाललाय स्पोर्ट्समध्ये. फक्त क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेट. येस. आता कबड्डी, आता कदाचित खो खोची पण होईल, मला माहिती नाही, बट सगळ्या स्पोर्ट्समध्ये येतात. जसं बॅडमिंटनची येतात, टेबल टेनिसची पण आहे, फुटबॉल. सो प्रत्येक स्पोर्टला असं आता त्यांच्या स्पोर्टमध्ये एक लीग इंट्रोड्यूस करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. ओके. या सगळ्या योगा, फिजिकल ट्रेनिंग आणि याच्यावर मेडिटेशन कितपत महत्त्वाचं आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी ॲज अ टेबल टेनिस प्लेअर, आमचं जेवढं हाय लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन लागतं, तर मेडिटेशन आम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. येस. आणि तसंच मला वाटतं प्रत्येक स्पोर्टमध्ये पण मेडिटेशन इज नॉट स्पोर्ट्स, मला वाटतं प्रत्येक इंडिव्हिज्युअल. कारण का मॅम आता आपली लाईफ एवढी फास्ट चाललेली आहे, वी नीड टू गिव्ह टाइम टू आवर सेल्फ. वी नीड टाइम टू थिंक, टू इव्हॅल्युएट. जपण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. खूप बरोबर. कारण नाहीतर ह्या कोरोना आणि त्याच्यामध्ये खूप डाऊन फिलिंग येऊ शकतं. येस येस. वाहत जातो पण कुठेतरी, आपल्याला स्टॉप करून पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी गरजेचं आहे. मेडिटेशन इज, आपण जे आधीच्या कालावर आपले जे आहेत, वी रिअली नीड टू गेट दॅट थिंग बॅक. तुमचं हे सगळं डाएट वगैरे फॉलो करताना असं काही हे खाऊ नको, ते खाऊ नको असं वगैरे असतात का? आणि मग कधी कधी त्याला चिटिंग करावं असं वाटतं की नाही? हो, खूपच. म्हणजे विशेषतः आता नवरात्रीचा सीझन आहे, तो उत्सव आहे आणि मग गोड काहीतरी होत असतं. दसरा आहे, गोड होतं. मग हो. एकतर
फर्स्ट म्हणजे येस, डाएट तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो फॉलो करायचाच. असं म्हणजे इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग तुम्हाला तो फॉलो करायचा. पण काही चीट मील्स पण असतात. अच्छा. ॲट द एंड ऑफ द डे यू शुड फील गुड. एक गिल्टी फिलिंग नाही असलं पाहिजे. तर जेव्हा असं मला वाटतं खरंच की मला खायचं आहे तर मी कधी कधी खाते पण. पण कधी कधी असं मला वाटतं की हे दिस इज जस्ट माय टंग टॉकिंग. ओके. सो बरोबर. म्हणजे मनावर कंट्रोल ठेवावाच लागतो सगळ्या दृष्टीने. कुठे जायचं आहे, काही फंक्शन आहे, यू मे नॉट बी एबल टू अटेंड कारण तुमची प्रॅक्टिस असेल किंवा काही. मी लहानपणी तर काही फेस्टिवल्स किंवा कोणते लग्न कार्य किंवा काय जे काय बारसं अँड ऑल एंगेजमेंट आणि हे सगळं तर मी अटेंड केलेलंच नाही. म्हणजे इनफॅक्ट आम्ही 4थमध्ये डिसाईड केलं की टेबल टेनिस एकदम प्रोफेशनली एकदम खेळायचं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्याच्या आधी आम्ही एव्हरी इयर ट्वाईस किंवा थ्राईस फिरायला जायचो. पण 4थपासून जेव्हा शिकवलं तेव्हापासून सांगितलं की खेळायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही फिरायलाच गेलेलो नाही. डायरेक्ट 10वी नंतर. म्हणजे ही मिसची अट होती की खेळायला नाहीच जायचं. तुम्ही 5-6 दिवस बाहेर जातात, मधुरेखाचा गेम तेवढा डाऊन होतोय, मी हे अलाव नाही करू शकत. मग पेरेंट्स म्हणतात काय इम्पॉर्टंट आहे, लग्न कार्य हे फंक्शन हे जास्त इम्पॉर्टंट आहे का तुमच्या मुलीचं प्लेइंग करिअर? काय तुम्हाला चॉईस करायचं आहे की काय इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक मोमेंटला हा चॉईस असतो की मला हे करायचं का ते करायचंय. लाईफ डिपेंड्स, येस, युअर लाईफ डिपेंड्स ऑन व्हॉट चॉईसेस यू मेक. करेक्ट करेक्ट करेक्ट. ग्रेट. बरोबर. अँड इफ यू मेक अ राईट चॉईस यू आर हिअर. येस येस. ट्रू. थँक्यू सो मच. खूप खूप आभार. इतक्या छान, मी मुलाखत नाहीच म्हणत, याला गप्पा म्हणते. इतक्या छान गप्पा मारल्या आणि पुन्हा त्यातून एक खूप काही ऐकणाऱ्यांना घेण्यासारखं आहे. त्यामुळे मला खूप खूप छान वाटतंय आणि तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझं मनोगत व्यक्त करायची संधी तुम्ही मला दिली. थँक्यू सो मच. आणि हे जे जर्नी रिलिव्ह केल्यावर मला कळतंय की माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहेत आणि मी काय जर्नी आय हॅव गॉन थ्रू इट, वेअर आय हॅव अचीव्ड. सो आठवणींचा खजिना परत पेटारा उघडल्यासारखं वाटतं. येस येस. खूप छान. थँक्यू सो आम्हालाही मच. खूप छान वाटलं. तुम्ही तुमच्या सगळ्या आठवणी अगदी मनापासून आमच्याशी शेअर केल्या. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, ही मधुरेखासोबतची मुलाखत तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल जरूर आम्हाला कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे अविरत थोडं सोशलचं पेज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळ्या रंगांचे अजून 4 कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि तेही आजच्या इतकेच छान असतील याची ग्वाही मी तुम्हाला देते. तेव्हा स्टे ट्यून्ड विथ अविरत थोडं सोशल.